चला तर आज आहे आमच्या घरी छोटीशी पार्टी कसली तर पुढे तुम्हाला सांगतेस. त्याआधी सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर इथं आम्ही आज बनवणार आहेत रोडगे, एकदम विदर्भ स्पेशल रोडगे. तर रोडग्याची इथं तयारी सुरू होती. हे वांगे तिकडे वांगे कापणं सुरू होते. इकडे मी आता पीठ भिजवत आहे. हे बघा, पण चक्कीवाल्याने इतकं जाळं दळून दिलं की त्यातले पूर्ण असं जे आपण लापशी करायसाठी गहू दळून घेतो ना, तसे त्यांनी कण निघाले गव्हाचे. मग ते बाजून असे काढून घेतले आणि मस्त पीठ चुरत बसलो. हे पाहू शकता किती आहे, एकदम असे कंदार निघाले. आणि तिकडे आमचे वांगी गिंगे कापणं सुरू होते, मसाला काढणं सुरू होता, कांदे लसण हे ते भाजीची तयारी. इकडे पीठ चुरणं सुरू होतं. घेतलं पटपट पीठ चुरून. मग सगळे आहे ना, मग आता काय बा जाळा आहे का बारीक आहे पावा म्हटलं, मग करा रोडगे. पीठ भिजवायला सुरू. मग घेतलं पीठ भिजून, त्यातनी थोडासा गोवा टाकला, तीळ टाकले पिठातनी, मीठ टाकलं चवीनुसार, मस्तपैकी मग घेतलं चुऱ्याले. आणि रोडग्यासाठी पीठ तुम्हाला सांगतो मी, पीठ फक्त जे आपले राशनचे गहू असतात ना, त्याचे रोडगे एकदम छान आणि असे हुरूप लागतात. म्हणून मग त्याचे रोडगे बनवायचे असले तर त्याच पिठाचे त्याच गव्हाचे रोडगे आपण बनवून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं भिजवणं सुरू होतं. मग आता म्हटलं लई दिवसाची रोडग्याची आठवण आली ती करा म्हटलं बा रोडगे आता पाऊस यायच्या आधी. तर म्हणून मग रोडगे ची पार्टी, छोटीशी पार्टी मस्त आम्ही अशी घरगुती पार्टी केली. कारण की आठवण आली तर मग आता पावसाळाभर तर काही ते खायला भेटणार नाहीत रोडगे. म्हणून मग आम्ही काय केलं, रोडगे मस्त इकडे पीठ भिजून घेतलं आणि इकडे हे पहा रोडगे जे जगरण म्हणतात त्याला, ते जगर करणं सुरू होते. त्यासाठी खड्डा करणं सुरू होता मस्त रोडगे टाकायसाठी. मग काय जागा काही व्यवस्थितच नव्हती. मग काय बा कुठेही करा. इकडे पीठ भिजवलं, कोणी रोडगे बनवत होतं, कोणी पीठ भिजवत होतं. अशा पद्धतीने मस्त आमचं काम सुरू होतं. तर इकडे मस्त गवऱ्या टाकून दिल्या, गवऱ्या पेटून दिल्या आणि मस्त ते गवऱ्या अशा धडधड पेटल्या. मस्त असं त्यातनी जाव झाला. पण अशातनी नाही टाकायचे बरं रोडगे, पूर्ण मस्त पीठ द्यायचे. हे बघा इकडे आमचे मस्त रोडगे गिडगे तयार झाले. किती छान दिसतात पहा बरं. तुम्ही असेच बनवतात का रोडगे? सांगा बरं कमेंटमध्ये. आणि जे हे आहे ना आता गवऱ्या पेटवलेल्या, अशातनी नाही रोडगे टाकायचे. अशातनी जर टाकले तर बस आपल्या हाती कोळशेच येतात. रोडगे राहिले तर कोळशेच येतात. तर इकडे चुलीवर मस्त आम्ही मग भात वरण केलं आणि वांग्याची भाजी केली. इकडे वांग्याच्या भाजीसाठी मसाला काढला पण वांग्याची भाजी करताना व्हिडिओ शूट करायचाच राहून गेला. इकडे वरण कुकरातच शिजवलं. काय वांगे गिंगे कापून ठेवले. आजी म्हणते मा एवढा पसारा काढतो का म्हणते. म्हटलं नाही पसारा असतेच. तुम्ही सांगा बरं, काम करताना असाच पसारा असते की नसते, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडे घेतली आमच्या ननदबाईने डाळ आणि तुरीची डाळ. ती डाळ मग कुकरात टाकली. तर इकडे आमचे रोडगे बनवून झाले. तर आता हे रोडगे चालले भाजायले. तर भाजायला तर चला आम्ही जे गवऱ्या आपण पेटवल्या ते एकदम अशा सायलेंटमध्ये होऊ द्यायच्या आणि त्याच्या रोडगे पटापट टाकून द्यायचे आणि मस्त एका इकडून होऊ द्यायचे. नंतर पलटी मारायची रोडग्याला. चला दाखवतो तुम्हाला तर पलटी कसे करायचे. पण हे काम खूप असं आरामशीर आणि व्यवस्थित करायचं, कारण की अति खूप याला म्हणजे इस्तो जास्त असते, तर त्यामुळे मग चटका लागायची भीती असते. तर मग हे काम थोडंसं पद्धतशीरपणे हाताळावं लागते. तर हे बघू शकता इथं हे आमचे सोनू मामा आहेत, मस्त रोडगे भाजून राहिले. आणि तिकडून आहेत आमच्या काकी. तर काकी बिन मस्त सोनू मामाले मदत करू राहिले. तर अशा पद्धत चला जवळून दाखवू का तुम्हाला. अशा पद्धतीने ते उलट सुलट करायचे रोडगे, एका एकूण नाही ठेवायचे कारण की जळतात ते. हो, तर सोनू मामा बघा कसे पाण्यात हात घालू ते पूर्ण व्यवस्थित भाजून घेऊन राहिले. तर मग ते आता वरून पहिल्यांदा भाजून घ्यायचे, नंतर मग काय करायचं, नंतर ते व्यवस्थित काढून घ्यायचे. व्यवस्थित तेवढ्याच काळजीपूर्वक काढून घ्यायचे, कारण की त्यात निस्तो खूप असते. ते बघा काकी कसे तोंडाले पदर लावून
काढून राहिले, कारण की वाफ तेवढी लागतेच त्याची. तर अशा पद्धतीने हे अजून खायला तयार नाही झाले बरं. हे फक्त वरून भाजले, अंदरून अजून कच्चे साईड. एका साईडने पूर्ण गवऱ्याचा इस्तो जो होता एका साईडने केला आणि रोडगे त्यातने टाकून दिले. पाहू शकता अशा पद्धतीने हे पूर्ण झाली रोडग्याची रेसिपी. आणि तुमच्याकडे कसे रोडगे करतात सांगा कमेंटमध्ये, कारण की प्रत्येक इकडे पद्धत वेगवेगळी असते. पण ही आमची महाराष्ट्र विदर्भ स्पेशल रेसिपी आहे. तर धरले मग सगळे बिस्तो असा घेतला, माती इस्तो मस्त मिक्स केली, त्यातनी ते झाकून रोडगे ठेवून दिले. मग अशा पद्धतीने आमचे रोडगे तयार इकडे होत होते. तर मस्त पाहू शकता. पण त्यातनी एक असं दुप्पट निघणारी किंवा जळणारी जाड असणारी अशी गौरी ठेवायची नाही. मग रोडगे झाले आणि इकडे हे लेकरं जेवण करायला बसले. ते सरमून राहिले म्हणून त्याने मुंडकं खाली घातलं. आणि आता हे बाकीचे सण इकडे जीव राहिले. पहिले म्हटलं चला लाईनीची पंगत बसू द्या, मग आता आपण बसूया जेवण करायला. तर कसे वाटले आमचे रोडगे सांगा तुम्ही कमेंटमध्ये. मग काही रोडगे इकडे खायचेच होते, तर हे आमच्या ननदबाईकडे रोडगे काढून राहिले. अर्धे रोडगे काढले, अर्धी पंगत बसवली, एक पंगत बसवली. आणि दुसरे रोडगे काढायच्या वेळेस आता हे दुसरी पंगत. मग हे जिथपर्यंत जास्त आरात राहतील तिथपर्यंत मस्त असे ते खरपूसून येतात. तर असेच मग आता सगळ्यांनी जेवणं घेतले आम्ही आणि मस्तपैकी जेवणाला सुरुवात केली. तर पाहू शकता रोडगे, भात, वरण आणि त्याच्यासंग निंबू हे अशी भाजी केली. भाजी टेस्टी झाली ती वांग्याची भाजी. फक्त रेसिपी ती काढायची ध्यान नाही म्हणजे तो व्हिडिओ शूट करायचं लक्षात नाही राहिलं. तर चला या जेवण करायला. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही असेच व्हिडिओ रोडगे बनवतात